आता थोडे दिवस मध्ये उघडीप दिली होती पावसाने आणि आता परत असा जोराचा जो पाऊस सुरू झाला ना, पण भारी वाटत होतं, छान वाटत होतं. म्हणजे खूप काही प्लॅनिंग मी केलं होतं, की पावसाळा असेल तेव्हा आपण इथे आंबोलीला वगैरे जायचं, रामतीर्थला जायचं, पण ते समहाऊ पॉसिबल नाहीच झालं. रादर दॅन ह्या सुट्टीमध्ये ना कुठेच असं फिरणं झालं नाही. एक कोल्हापूर जर सोडलं तर, कारण आम्ही 10 दिवस तिकडेच होतो. हा इथे साईडचाच एक मुलगा आहे जो आरोसोबत खेळायला आला होता. दोघंही जण खेळत होते. त्याच्यामुळे म्हटलं राहू देत, निवांतपणा घालवला आपण मे महिना अगदी निवांत. आणि राहू देत म्हटलं, नेक्स्ट काय तसंही वर्षभर आपल्याला फिरता येतं. आहे एका बारशाला आणि माझा एक मित्र आहे, तर त्याचा मुलाचा बारसा होता आणि परवा दिवशी तो इन्व्हिटेशन देऊन गेला होता. म्हटलं जाऊन येण्याशी पाऊस थांबलाय, जस्ट आत्ताच जाऊन आली. तिथं बारशातून अजून वेळ होता सुरू व्हायला. मग कबीरला सांगितलं की विनू येईल म्हटलं नंतर जेवायला, कारण त्याचं पण कामाचं होतं आणि मला उद्या कोल्हापूरला निघायचं आहे, तर बाकीची कामं आणि त्यासोबतच आवरावर सुद्धा करायचे. तर त्याच्यासाठी म्हटलं की मी निघते. आणि मग बाळाला भेटले, काकींना भेटले, कबीरच्या वाईफला भेटले आणि मग आले घरी. आता बाकीचं माझं जे घरातलं काम आहे, म्हणजे माझं बाकीचं जे कामं आहेत ती सगळ्यावरून बॅग मेन म्हणजे कोल्हापूरवर येताना तशीच भरली होती मी, तर ती जरा व्यवस्थित भरून मग मला निघायचं आहे. म्हणून ते पण जरा काम करते, सगळं आवरते म्हणून आले लवकर. पण गावातलं जे बारसा किंवा जे एक माहोल असतो ना तो वेगळाच असतो आणि मी शूट पण घ्यायचं विसरले आणि त्याच्यामुळे गडबड फार, म्हणजे अगदी 5 मिनिटच थांबल्याने आले मी. तर आले आता आवरते. आणि मम्मीनं हा ब्लाऊज मला 45 मिनिटं 30 ते 45 मिनिटांमध्ये हा ब्लाऊज शिवून दिला. अगदी सिम्पलच शिवला तिनं, म्हणजे बरोबर चौकोनी गळा केलाय, हाताला ही लावले, लेस लावले आणि तिला थोडंसं सैलच ठेवायला सांगितलं मी, कारण मला ते एकदमच फिट्ट नाही आवडत ब्लाऊज. पाठीमागून पण असा चौकोनी गळा केला आणि शिवला. पण छान वाटते साडी. आणि राजश्रीकडे सेम अशी ब्ल्यू कलरची जी तुम्ही वास्तुशांतीच्या ब्लॉगमध्ये बघितलेली आहे. याच्यामध्ये अजून 2-3 शेड आहेत जे चांगले छान आहेत. राणी कलर पण एक आहे, एक जांभळा कलर पण आहे. आणि तुम्ही हवं तर मी नंबर दिलेला असेल तर त्याच्यावरती इन्क्वायरी करू शकता. तर मग आता आवरते. आता हा ब्लॉग काय रात्री कंटिन्यू करत नाही, उद्या सकाळीच कंटिन्यू करते मी. आणि चला मी आता हे सगळं आवरते पटपट. 7:30 वाजताची बस आहे आणि आता मी निघाले. पण निघण्याच्या आधी स्किन केअर हे मस्ट आहे. एवढा पूर्ण महिनाभर मी इकडे राहिले, पण टॅनिंग अजिबात झालं नाही. पिंपल्स वगैरे ते काही गोष्टी आहेतच आपल्या नेहमीच्या, पण एवढ्या सगळ्यामध्ये आपण जेव्हा बाहेर फिरतो तेव्हा मी नेहमी तुम्हाला सांगेन, सनस्क्रीन एवढं चांगला रोल प्ले करते ना तुमच्या स्किन केअरमध्ये. म्हणजे माझी स्किन जवळजवळ मी 3-4 वर्ष कंटिन्युअसली सनस्क्रीन जे आहे ते कधीही स्किप केलं नाही. दिवसा राहू देत किंवा मग घरी असल्यानंतर सुद्धा राहू देत. आधी सनस्क्रीन वापरा, मॉइश्चरायझर वापरा, बाकी तुम्ही नाही केलं काही केलं तरी चालेल. पण आणि असं सनस्क्रीन निवडा जे तुम्हाला तुमच्या स्किनला सूट होईल, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त नॅचरल इन्ग्रेडियंट्स असतील आणि तुमच्या स्किनला ते चांगला एक हेल्दी ग्लो सुद्धा देतील. कारण सनस्क्रीनमुळे टॅनिंग होण्याचं वाचतंच आणि त्यासोबतच तुमची स्किन हेल्दी ग्लो करायला सुद्धा मदत करते. तर मग रिसेंटली मी जे ज्या सनस्क्रीनवरती मी स्विच केलेलं आहे तर ते सनस्क्रीन तुम्हाला दाखवते. हिमालया सन प्रोटेक्ट प्लस, जे की ट्रूली डिलिव्हर करतं SPF 50 PA4+. हे क्लिनिकली टेस्टेड आहे बरं का. आणि 90% नॅचरल ओरिजिन इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यामध्ये. अल्ट्रालाईट प्रोटेक्शन आहे सूर्यापासून आणि त्यासोबतच अगदी सेफ आणि इफेक्टिव्ह आहे. हे मी यूज कसं करते, मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर माझ्या दोन्ही बोटांवरती अशा प्रकारे सनस्क्रीन घेते. एवढं सनस्क्रीन तुम्हाला लागतं, जास्तही वापरू नये आणि कमीही वापरू नये. अशा प्रकारे मी चेहऱ्यावरती लावते आणि त्याच्यानंतर चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून मुरून घेते. स्वेट रेजिस्टंट आहे आणि त्यासोबतच व्हाईट कास्ट अजिबात सोडत नाही, जे की आपल्याला हवं असतं. सनस्क्रीन अशा प्रकारे लावल्यानंतर मी माझ्या त्या टिकली लावते. हिमालयाचे हे सनस्क्रीन तुम्हाला नायका, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, मॅजिकच्या स्टोअरमध्ये देखील मिळेल आणि लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तीही चेकआउट करायला विसरू नका. चला आता 7:30 वाजता म्हणजे मला खाली निघायचं आहे. 7:45ला म्हणजे बस स्टँडवरती बस येते आणि विनू मला सोडायला येणार आहे तिथपर्यंत. त्यामुळे पटपट निघूयात, कारण बसने निघायचं. बस ती जर गेली तर मला दुसरी बस मिळणार नाही. तर त्याच्यासाठी चलो आता डायरेक्ट कोल्हापूरच्या प्रवासात भेटू. आधी तर मी सकाळच्या 6च्या बसनं जाणार होते, पण उठायला झालंच नाही. मग 7:30ची एक बस असते माडवळे कोल्हापूर म्हणून, त्या बसने निघाले. त्याच्यानंतर मग बसेस सहसा गावातून नाही आहेत कोल्हापूरला. एक सकाळी 6 आणि त्याच्यानंतर एक 7:30ला अशा आहेत. फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. त्याच्यानंतर मी 10:30ला जाऊन 10:30 नाही 11ला जाऊन पोहोचले कोल्हापूरमध्ये आणि तिथून मग रिक्षा केली आणि त्याच्यानंतर राजश्रीच्या घरी जाऊन पोहोचले. मध्येच रंकाळा लागतो जाताना, तर छान असं दृश्य दिसत होतं. ही मी उघडा दरवाजा उघडा मॅडम. बस
मम्मीच्या अंगावर उडी मारून. बस मम्मीच्या अंगावर उडी मारून आता. जा 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 मम्मीच्या अंगावर. पण हे बघ आता उठते बघ. दर हे घे. मी घेतच नाही तुला, हातच लावत नाही मी. अगं बाई आता काय करू मी. तिला वाटते मला घेऊनच जातात कुठे. पेट पूजा झालेली आहे, आता कामाकडे वळूया. वाव, टाइम वेस्ट न करता आवरायला घेऊयात. मला उद्या जायचंय. ज्या दिवशी वास्तुशांती झाली राजश्रीच्या घरची आणि त्याच्यानंतर माझी गणेश पूजा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो कोवाडला जाण्यासाठी, कारण सचिन पण त्याच दिवशी मुंबईला गेले. पण राहून करून गेलो असतो त्यावेळी तर असं बरं वाटत होतं. पण असं वाटलं की राजश्री आवरेल हे सगळं, कारण बऱ्यापैकी आम्ही सगळं जे आहे ते करून गेलो होतो. पण राजनंदिनीमुळे पॉसिबलच झालं नाही, कारण राजनंदिनीला असं झालं की त्या दोघांचीच सवय झाली आणि ती अजिबात राजश्रीला सोडतच नाही, कुठलंच काम करू देत नाही, कंटिन्युअसली तिला घेऊनच बसा असं झालेलं आहे. त्यामुळे मग राजश्री मला बोलली, शनिवारी काहीतरी मला कॉल केली होती, म्हणायला लागली की 2 दिवस ये, फक्त हे घर लावून घेऊयात. मग म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर मी बुधवारी सकाळी निघाले तिच्याकडे जायला, की तिला म्हटलं की आल्यानंतर पटकन आवरून घ्यायचं. म्हटलं अजिबात वेळ न दौडतं, त्यामुळे जास्त काही क्लिप्स मी शूट केल्याच नाही, कारण कॅमेऱ्याचे अँगल ठेवण्यात एवढा वेळ जातो ना की तेवढ्यात काम आवरून पटकन होतं. त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढ्या क्लिप्स मी शूट केल्या. मेन आमचं काम होतं की कपडे आवरणं, कारण तोच पसारा जास्त होता. बऱ्यापैकी रूम आवरली पहिली, ती पण किती वाजता, 7:30 वाजता. आम्ही 1:30ला कामाला लागलो होतो दोघीही. आणि त्याच्यानंतर मेन तिच्या बेडरूममधलं हे काम जास्त होतं, त्यामुळे आणि मेन सगळं सामान ठेवायचं कुठे हा प्रॉब्लेम येतात. पण ते झालं सगळं व्यवस्थित. अशा पद्धतीने 10ला 10 मिनिटं असताना रात्रीचे घर पूर्ण लावून झालेलं आहे. कपाटं लावून झालेले आहेत, व्यवस्थित बऱ्यापैकी क्लिनिंग झालंय. आता बाकीचं सगळं करेल हळूहळू. आता निघालो आहोत कोल्हापूरमध्ये आता, आणि तिकडूनच मी संध्याकाळी निघणार कोवाडसाठी. आणि बाहेरच काहीतरी खायचं आणि थोडंफार काही गोष्टी घ्यायच्यात. माझी बेस्ट फ्रेंड जी आहे तिला मुलगी झाली, तर तिच्यासाठी काहीतरी मला घ्यायचं आहे. आणि ते राजनंदिनी राजश्री आले. माझा जो फ्लॅट आहे तो पण आज तुम्हाला दाखवते. राजश्रीचा फ्लॅट तुम्ही बघितला तर तो माझा फ्लॅट आहे, तर तुम्हाला तो दाखवते. आणि काही काम पण आहे तिथलं, बघू. ते नेट वगैरे लावायला सांगितलं होतं माडुत्री जे कोणी येणार त्यांच्यासाठी, तर ते पण काम झालेलं आहे. पण ते थोडंसं बघायचं आणि मग तिथून कोल्हापूरमध्ये निघूया. चला. चावी घे फ्लॅटची. हो, तर मग आता चाललेलो आहोत फ्लॅटकडे. मस्तपैकी ते 2 गोष्टी झालेल्या आहेत. मला वाटते मेडिकेशन सुरू आहेत, त्याच्यामुळे व्हायला लागले की काय माहीत, कारण आल्यानंतर खूपच आजारी पडले आणि ती उष्णता आहे ते, तर त्याच्यामुळे मला वाटते की ते सगळं बाहेर पडते की काय माहीत होता. आणि जास्तच वाटते मला, कितीतरी वर्षानंतर असं काहीतरी हे उठलं असं वाटायला लागलं. चलो, असं कोणीतरी म्हणेल की ताई तू प्रोडक्टचे प्रमोशन करतेस म्हणून तुला वाटतं. मी जवळजवळ 4 ते 4 वर्ष झाली प्रोडक्ट प्रमोशन्स करते, तर मला कधीच कुठला इश्यू जाणवला नाही, कारण पॅच टेस्ट केल्याशिवाय वापरतच नाही. आणि मला कंटिन्युअसली आता मेडिकेशन ह्या महिन्यात भरपूर झालं, म्हणजे टॅबलेट्स हे ते, तब्येत बिघडली त्याच्यामुळे. सो मला वाटतं त्याचाच इफेक्ट असणार. आता मुंबईला गेल्यानंतर बघते काय काय. इथलं वातावरण मस्त आहे आणि आज ही जरा उघडीप आहे, त्याच्यामुळे प्रवास करायला काय वाटणार नाही. आणि मेन मग खुशी आहे की राजश्रीचं सामान लावून झालं, त्यामुळे ती पण सामानाच्या त्याच्यामुळे कोवाडला येऊ शकली नाही. आणि आता मग म्हणायला लागली की अजून 2 दिवस तिचं काहीतरी प्रमोशन किंवा काहीतरी आहे वाटतं, तर ते करून सोमवारी येतो म्हणायला लागली. बघूया आता काय काय. मला पण आता निघायची तयारी करायची मुंबईला जाण्यासाठी. फ्लॅट तर रेंटनं द्यायचंच होता मला. आणि दुसऱ्याच दिवशी राजश्रीला एक कॉल आला होता फ्लॅटसाठी, मग त्याच्यामुळे म्हटलं की त्या पाहायला येणार होत्या.
आम्हाला निघायचं पण होतं गुरुवारी दुपारी, त्याच्यामुळे मग पहिल्यांदा आम्ही फ्लॅटवरती गेलो, बऱ्यापैकी क्लिनिंग करून घेतलं, कलर पण करून घेतला आहे. त्यानंतर खिडकीमध्ये जाळी पण मारून घेतली, कारण ह्या खिडकीतून कबुतरांचं थोडंसं किंवा पक्ष्यांचा प्रॉब्लेम होत होता, त्यामुळे पूर्ण जाळी मारून घेतली जेणेकरून त्या खिडकीचाही वापर होता येईल. आणि हा हॉल, किचन आणि बेडरूम असं एक आहे, 1 BHK आहे तो फ्लॅट. तुम्ही मला वाटतं राजश्रीच्या घरामध्ये म्हणजे जेव्हा ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. आणि सेमी फर्निश्ड आहे, पंखे पण त्यांनी सगळं लावलं, ते त्यांनी सगळं एक्सप्लेन केलं त्यांना. आणि त्यांना म्हटलं तुम्ही कळवा तुमचं जे काय असेल ते, कारण खूप लोक विचारत आहेत, त्यामुळे बघू म्हटलं ज्यांना कुणाला ठेवायचं, कारण असं वाटतं की आपलं घर आहे ते आपल्या घरासारखंच लोकांनी वापरावं, स्वच्छता ठेवावी. मग त्यानंतर सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. बरोबर 12:30च्या दरम्यान कोल्हापूरमध्येच एके ठिकाणी डोसा खाल्ला. आणि त्याच्यानंतर मला गजरा खूप आवडतो, जुईचा गजरा, जास्त करून मोगरा आणि जुईचा गजरा, तर गजरा घेतला होता. इथेच जसवंत स्वीट्स म्हणून आहे, तर तिथून छान स्वीट्स घेतलं घरी घेण्यासाठी. आणि जिथे डोसा खाल्ला होता, पहिल्यांदा मी लोणी डोसा खाल्ला, मी जास्त करून ते मसाला डोसा किंवा नॉर्मल डोसाच खाल्ला होता. पण इथं कोल्हापूरमध्येच डोसा हाऊस आहे जिथं लोणी डोसा मिळतो, तर पहिल्यांदा मी ट्राय केला, छान होता तो. मला वाटतं हे राजारामपुरीमध्ये आहे वाटतं, एवढं मला लक्ष दिलं नाही. पॅन्टालून्सचं जिथं एक शॉप होतं तिथं गेलो होतो मी, कारण माझ्या मैत्रिणीच्या मुलीसाठी मला एक ड्रेस घ्यायचा होता. त्याच्यानंतर राजश्री पुढे गेली नरेंद्रच्या ऑफिसकडे आणि मी इथे कोल्हापूरचं जे मध्यवर्ती बस स्थानक आहे तिथे आले. खूप महिन्यानंतर आले, कारण दरवेळी जेव्हा येतो तेव्हा फॅमिलीसोबत असतो आणि त्याच्यामुळे कसं की गाडी करूनच येणं जाणं होतं, ते कन्व्हिनियंट पडतं सगळे एकत्र असले की. मग मी ऐका ना, हे बघा छत्रपती संभाजी महाराजांचं एखादं आहे का? कोणतं? हे वाला ना, छोटं नाही आहे, लहान मुलांना वाचण्यासारखं. हे किती? शिवाजी महाराजांचं द्या ना, छोटावाला असेल तर. त्याची फर्स्ट पान पहिल्या पण ह्याच्यामध्ये ना 120 महाराजांचं द्या ना एक लवकर. हे पण किती झाले? हे 30 आहे. आरवसाठी पुस्तकं घेतली आणि त्याच्यानंतर मी कोवाडला आले. मला बसेस लवकर भेटल्या, म्हणजे कोल्हापूरवरून नेसरी आणि नेसरीतून आजरा बेळगाव भेटली पटकन, त्याच्यामुळे मग मी काय कोवाडमध्ये जवळजवळ 4:30 दरम्यान येऊन पोहोचले. आणि त्याच्यानंतर जे ज्वेलर्स आहेत आमचे ते त्यांच्याकडे गेले होते तिथे. आज दुसरा दिवस म्हणजे शुक्रवारी कोल्हापूरहून माझ्या मैत्रिणीकडे, जिला झाली मुलगी, डिलेव्हरी झाली. माझी बालवाडीपासूनची मैत्रीण, म्हणजे बालवाडीच्या पहिल्या दिवसापासूनची मैत्रीण. मग जर मला 5 वर्षामध्ये जर बालवाडीत घातलं असेल, 6व्या वर्षात बहुतेक, तर जवळजवळ 20, 30, 28 ते 29 वर्ष आमची मैत्री आहे. भांडलोय पण भरपूर आम्ही, असंही नाही म्हणजे भरपूर भांडलोय सुद्धा असेल, पण असं आहे की आम्ही वर्षातून, नीता जशी मुंबईला आहे की वर्षातून मी कधी 1-2 वेळा जरी भेटलो तरी आमचा तो बॉन्ड तसा राहतो. नीता तरी आता 10 वर्ष झाली मैत्रीण, पण हे आमचं पण असंच आहे, कधी पण भेटलं तरी एकमेकांना. त्याच्यामुळे आता दिवशी केलात. हे मी पण आता खाणार दिवशी आणि भुर्जी. आई इथं करायला लागल्या दिवशी. मला म्हणत होती धनू करूच लागतेस काय, माझी वाकडे तिकडे येणार, म्हटलं द्यायचे राहू देत. मला कधी पप्पा घेऊन गेले असं रायगडवर आणि माझ्या खांद्यावर असं वजन असेल तर मग पाहायला पाहिजे. रायगडवर जाता ना, चाल. पप्पा जाणार आहेस तू? नाही, घेऊन जाणार होते पण त्यांची सुट्टी संपलेली ना, काहीतरी ते साफ करायचं होतं रायगडवर किल्ला, तर घेऊन जाणार होते. पप्पांची सुट्टीच तेवढी नव्हती ना. हां नाही, इथून नाही, तिथून पवारून चल, सरळ रस्त्याने जाऊया. गेलेलो एकतर बालपणीची मैत्रीण म्हटल्यानंतर कुठलं काय निघतंय. 2-2.5 तास छान गप्पा मारल्या. टेकावरून दिसणारा व्ह्यू कोवाडचा. दमाला व्हायला लागले.
हे इथं ब्रह्मकुमारीचं हे आहे. नाही ते पण दे. काय नको रे बाबा, ते घेतलंच आहे ते दे माझ्याकडे, तुला होत नाही. काय पोरगा आहे, दोन्ही पण उजा आपण घेतलाय. माझ्याकडे हे आहे. थोडी उघडीप आहे पावसाने आजची, पण वातावरण असं वेगळं छान वाटते. म्हणजे जर असं झाडांच्याकडे बघितलं ना असं वाटतं की चकचकायला लागलेत सगळी झाड. किती मस्त वाटते बघताना. इकडे नरसोबाला पण जायचं होतं, काय माहिती ह्या सुट्टीमध्ये कुठे फिरलोच नाही, कुठेच फिरलो नाही आपण. 10 दिवस तरी कोल्हापूरमध्येच गेले, नंतर अगोदरचे सगळे पावसातच गेले. मी जे कानातलं तुम्हाला दाखवलं होतं, जे झुमका होतं, जर त्याचा जो इश्यू होता तर सांगितलं होतं, तर ते मी दिलं होतं. आणि त्याच्यानंतर थोडंसं ॲड करून ते काळ्या मण्यांचं एक मंगळसूत्र करून घेतलं, जे की रेग्युलर किंवा अशा एखाद्या साड्यांच्या वरती घालता येईल म्हणून. आणि ते मग घेऊन आले. बघू कधी घालेन तेव्हा तुम्हाला ते डिटेल पर त्याची डिझाईन वगैरे दाखवतेच मी. आणि आरव खूप दिवस झाले बोललो की त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं पुस्तक वाचायचं. मी 1-2 होती पुस्तकं, पण महाराजांचं त्याला कळेल असं पुस्तक मला कुठलंच समजलं. आणि मी ह्याच्यावरती पण बघितले, ॲमेझॉनवरती, पण ते नाहीच समजलं. मोठी मोठी पुस्तकं आहेत, पण छत्रपती संभाजी महाराजांचं, शिवाजी महाराजांचं आणि अजून 5 थोर महान नेते असं एक पुस्तक मिळालं, ते घेऊन आले. विवेकानंदांचं पण, स्वामी विवेकानंदांचं पण पुस्तक मिळालं, तर त्याने दोन्ही पुस्तकं वाचून काढलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं, स्वामी विवेकानंदांचं पुस्तक वाचून काढलंय. आता आज दिवसभरात ते दुसरं पुस्तक जे आहे ते वाचतो बोलते. बघूया त्याला काय काय समजते. मलाही खूप सवय होती सुट्टीमध्ये, म्हणजे मे महिन्याची जेव्हा सुट्टी असायची, शाळेला पडलेली असायची, तर गोष्टीची पुस्तकं जास्त वाचायची मी. आणि आमच्या शाळेत जी लायब्ररी होती, तर मी जवळजवळ वर्षाला नाही म्हटलं तरी म्हणजे आठवड्याला 1 पुस्तक वाचायचे तेव्हा. आणि ते भारी वाटायचं पुस्तकं वाचताना. आता सध्या खूप कमी वेळ मिळतो पुस्तकं वाचायला, खूप म्हणजे खूप कमीच. आणि आता वाटत ते की परत आपण ते कंटिन्यू चालू ठेवावं, कारण पुस्तकं वाचल्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला, काही प्रॉब्लेम्स जे आपल्या आयुष्यात असतात तर ते बऱ्यापैकी सॉल्व्ह व्हायला सुद्धा मदत होते, कारण बाकीच्यांचे विचार आपल्याला कळतात. आणि चांगली पुस्तकं नेहमीच आपल्यासाठी चांगली ठरतात. पुस्तकांसारखा चांगला मित्र नाही असं म्हणतात, आणि ते बरोबर आहे. तर आता आज मी निघालेले आहे, म्हणजे मी व्लॉग्स जे आहे ते कंटिन्यू असे मिक्स करते, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित व्हावेत, कारण दिवसभराचं व्लॉग्स करणं अवघडच व्हायला लागलं आहे त्याच्यामुळे. तर आज आहे शनिवार आणि आत्ता मी निघालेले आहे. एवढं काय वाजतंय टिंग टिंग टिंग, अरे हां, आज शनिवार आहे आणि मी आत्ता निघाली आहे बेळगावला, कारण विनूची शॉपिंग आहे, डीमार्टचं सामान आणायचं आहे. बेळगावला डीमार्ट आहे. कोल्हापूर महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरती आमचं गाव पडतं, त्यामुळे बेळगाव इथून खूप जवळ आहे. आणि माझी मैत्रीण जी 3री पासून माझी मैत्रीण आहे, काजल म्हणून, मे बी तुम्ही कधीतरी व्हिडिओमध्ये बघितलं असेल, तर तिला पण तिनं एकदा टाकली होती की आपण भेटूयात गं म्हणून. ही गावी आली होती तेव्हा 1 तास आम्हाला भेटणं झालं होतं, माझ्या मैत्रिणीला जाऊन आम्ही भेटलो होतो. मग ती म्हणाली की भेटूया आणि लंच वगैरे एक दिवस करूया. तर आम्ही प्लॅन ठरवला होता की अजून 2-3 होत्या मैत्रिणी, त्या सगळ्या जाऊया. पण कसं असते, जसं मित्र भेटतात एकत्र की वेळात वेळ काढून ते भेटतात, पण आमच्या मैत्रिणींचं असं झालं की नाही की सासर माहेर हे पाठवणार नाहीत, पोरांचं असं आहे, ह्याच्यामध्ये ना वर्षातनं एकदा सुद्धा वेळ मिळत नाही असं होतंय. पण काजल बोलली की कोणी नसं ना, आपण तरी दोघी भेटूयात. सुप्रियाला तरी मी जाऊन भेटून आलेच, डिलिव्हरी झाली तिची, मुलीला जाऊन बघून आले मी. म्हणजे छान झाली, तिच्यासारखीच झाली मुलगी. आणि आता मग काजलला जाऊन आज भेटून येते. आम्ही दोघी पण लंच करतो. जमलंच तर मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करेन जर ती कम्फर्टेबल असेल तर, नाहीतर मग काय बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवतेच. काजलला यायला थोडासा उशीर होता, त्याच्यामुळे विनू आणि मी दोघांनी एके ठिकाणी कॉफी घेतली. त्यानंतर काजल आली तिच्या दोन्ही मुलींच्या समोर आणि मग आम्ही दोघीही जेवायला जायच्या अगोदर एका मंदिरामध्ये गेलो. त्यानंतर कॉस्मो कढाई म्हणून बेळगावमध्ये एक रेस्टॉरंट आहे, तिथे गेलो. मुलींना जे आवडतं आणि आम्हा दोघींना जे आवडतं ते आम्ही मागवलं. या काजलच्या 2 मुलं आहेत, कलश आणि क्रिशा, आणि ही माझी मैत्रीण काजल. तर आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या, एकमेकांच्या आयुष्यात काय सुरू आहे, अजून काय करायचं आहे किंवा काही ह्या गोष्टीवरती आमच्या आतोनात गप्पा सुरू होत्या.
आणि तशा इथं सुरू असतातच, कधीही भेटलो तरी असतंच. म्हणजे 3रीपासूनचं जे काय असेल, जे 10वीपर्यंत आम्ही दंगा केला असेल ते सगळं चालूच असतं आणि वेळ खूप अपूर्ण पडतो. मुलींचं खरंच किती हे आहे की म्हणजे असं निवांत भेटतच नाही. मुलं आपली निवांत भेटू तरी शकतात, पण मुलींचं असं आहे ना की सोबत मुलांना घेऊन जावं लागतं किंवा तो असं फ्री टाईम जो शाळेमध्ये असताना भेटतो ना, तर तो नाही मिळत. तसाही आरवलासुद्धा घेऊन यायचं होतं, पण 3 सीट अलाउड नाही बेळगावमध्ये. त्याच्यामुळे मग मी आणि विनू चाललो होतो आणि त्यात आम्हाला डीमार्टचं सामानही घ्यायचं होतं. त्यामुळे मग तो बेत कॅन्सल केला. पण आम्ही ठरवलं की एक तरी ट्रिप अशी काढायची ना की ज्याच्यामध्ये मुलं पूर्ण फॅमिली आपण जाऊ शकू. बघू आता ते कधी पॉसिबल होतं. आणि एक गुड न्यूज अशी की लास्ट वेळेला विनू आणि मी येताना एक रस्ता मी तुम्हाला दाखवला होता, जर कोणी ब्लॉग बघितला असेल. महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमेवरचा इतका खराब झालेला रस्ता होता ना तो. आणि पावसाळ्यामध्येच विनू आणि मी असंच बेळगावला आलो होतो आणि इतकं त्रासदायक होतं त्या 5 मिनिटाचा रस्ता ट्रॅव्हल करत. पण कर्नाटक सरकारने तो रस्ता आता इतका छान आणि सुंदर बनवलेला आहे, त्यामुळे ट्रॅव्हलिंगसाठी भरपूर चांगला आता एक सोय झाली. घरी आल्यानंतर फ्रेश झाले. त्याच्यानंतर ही 4 नवीन धोपटी बनवून आली होती. 5-6 दिवसांच्या मागे आम्ही घरातला पसारा सगळा आवरला होता, ज्याच्यामध्ये काही जुने कपडे होते, काही जुन्या साड्या होत्या, तर त्या धोपटी बनवण्यासाठी दिल्या होत्या. छान अशी 4 सुंदर धोपटी बनवून आली होती, 2 माझ्यासाठी 2 राजेश्रीसाठी. तर ती मी बघत होते. सो आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.